नागपूर अधिवेशनामध्ये मुख्य मुद्दा गाजलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा। सोयाबीनला योग्य भाव नाहीये, शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे का, मुख्यमंत्री सहायता निधीमधले पैसे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत का, अशा अनेक मुद्द्यांवरून सरकारवरती अक्षरशः विरोधक तुटून पडले। मात्र या सगळ्यामध्ये सरकारबरोबर खरा सामना रंगला तो ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांचा। मात्र या सगळ्या चर्चेमध्ये खरं तर सरकारला त्यांच्याच आमदारांनी घरचा आहेर सुद्धा दिलाय। पाहूयात। शेतकऱ्यांची कोंडी, सरकारच्या तिजोरीतच मदतीचे 355 कोटी, अब्जावधी देऊनही शेतकऱ्यांना पुरेशी मदत नाही। अधिवेशनात गाजला तो शेतकऱ्यांचा मुद्दा। शेतकऱ्यांबद्दलच्या 3 मुख्य मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप झाले। एक म्हणजे सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी जो निधी जाहीर केला त्यापैकी 355 कोटी सरकारच्या तिजोरीतच पडून आहेत। दुसरं म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीत अब्जावधी रुपये आले पण शेतकऱ्यांसाठी फक्त 75,000 वापरले। आणि तिसरं म्हणजे सोयाबीनच्या हमीभावाचं काय झालं या प्रश्नावरून विरोधकांनी शेतकऱ्यांना घेरलं। ऑक्टोबर महिन्यात राज्यात विशेषतः मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पॅकेज घोषित करण्यात आलं। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। मात्र ई-केवायसी सह तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांचे 355 कोटी 50 लाख रुपये सरकारच्या तिजोरीतच पडून आहेत। ही प्रक्रिया रखडल्यामुळे 5,42,141 शेतकऱ्यांना मदतच मिळाली नाही। एकट्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे तब्बल 165 कोटी 72 लाख अडकलेत। मुख्य सचिवांनी ज्यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीबाबत जिल्हानिहाय आढावा घेतला त्यावेळी ही आकडेवारी समोर आली। ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्यामुळे निवळ पॅकेजच्या नावाखाली, निवळ पॅकेज सारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम शासनानं करू नये। माननीय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये लोकप्रतिनिधींचे पैसे आहेत, अनेक सामाजिक संस्थेचे पैसे आहेत आणि 1 कोटी नाही त्याहीपेक्षा मोठी रक्कम त्यामध्ये असेल। अर्थात तो अधिकार माननीय मुख्यमंत्रीचा आहे, पण हेच पैसे सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकरींसाठी जर वापरले असते तर नक्कीच त्याचा स्वागत करता आला असता। विरोधकांच्या या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय। सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे केवायसी प्रक्रिया सुरू आहे आणि सरकारनं दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। आता केवायसी सुरू आहे, जसं कोकणाचं मी सांगू शकतो, केवायसी हे तहसीलदार करतायत आणि त्यानंतर ती प्रोसिजर मिळायला सुरुवात होईल। लवकरात लवकर मिळावी आमचंही तेच प्रयत्न आहे। जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावर देखील उपाययोजना जी केली होती नुकसान भरपाईची ते देखील खात्यामध्ये जमा होत आहे। त्याच्यामुळं विरोधकांना रोज काहीतरी विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी एक ब्रेकिंग द्यायची असते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत। शेतकऱ्यांच्या संदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलेला आणखी एक आरोप म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लोकांनी अब्जावधी रुपये पाठवले मात्र शेतकऱ्यांसाठी फक्त 75,000 वापरले असा दावा दानवेंनी केलाय। आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतील ऑक्टोबर महिन्यातील जमा रक्कम आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचा तपशील मागवला होता। त्यावर मिळालेल्या उत्तरातून ही माहिती बाहेर आल्याचं सांगण्यात आलं। दानवेंनी हे आरोप करताच पुढच्या काही तासातच मुख्यमंत्री कार्यालयानं हे आरोप फेटाळले। मुख्यमंत्री कार्यालयानं दानवेंना उत्तर देताना म्हटलंय, एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। अशी चुकीची माहिती का देण्यात आली याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे। त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कमही वाढत असते। त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल। शिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते असं नाही तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्यांकडून सुद्धा दिली जाते। आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्यानं त्यातही सातत्यानं वाढ होत असते। सीएम फंडाचा उपयोग हा अशा आजारासाठी साधारणतः आपण करतो की ज्या आजार जीवनदायी किंवा
अशा आयुष्यमान भारत योजनेमध्ये बसत नाही. गरीब कुटुंब आहे, या दोन्ही योजनेमध्ये न बसणाऱ्यांना मदत केली पाहिजे आणि त्यातून आरोग्यासाठी आपण मदत करतो. पूरग्रस्त किंवा अशा विविध विषयांसाठी सरकारमध्ये अनेक विभाग आहेत की ज्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे. याशिवाय शेतकऱ्यांसंदर्भातला गाजलेला आणखी एक मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या हमीभावाचा. सोयाबीनला हमीभाव का नाही असा सवाल वडेट्टीवारांनी केला. राज्यातील सोयाबीन खरेदीची रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असा आरोप सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकरांनी केलाय. तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदेचेच आमदार अब्दुल सत्तार यांनीही सरकारला घरचा आहेर दिलाय. हे काहीतरीच, हे खरे नाही, ते खरे नाही. का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे. मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती, आणि केवळ ज्या CCIनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचानं जरा ध्यानपत्र त्या खरेदीप्रमाणे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना घोषणा केली, गाव तेथे गो डाऊन. आजपर्यंत झालाच नाही. त्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी सुरू होणार होती, पण काय झालं मला माहीत नाही. परंतु अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवाचा जो पीक असतो तो वेळेवर तो काढतो, त्याला एक तर प्रायव्हेट सावकारीचे पैसे द्यावे लागतात, प्रायव्हेटकडून उधार आणलं किंवा दुकानदाराकडून आणलं किंवा कंपन्याकडून आणलं तेही त्याच्याकडे तगादा करतात आणि मग नाइलाजाने तो आत्महत्या करतो. वेगवेगळ्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव DMOच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत. त्याला लवकर मान्यता मिळत नाही. मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार 4 लाख रुपये मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. राज्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत अजून अतिवृष्टीची मदत पोहोचलेली नाही. KYC मध्ये जिथे जिथे अडचणी येत आहेत तिथे तिथे संबंधित लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मदत करून निधी मिळवून देणं हे सरकारचं प्राधान्य असायला हवं. तरच शेतकरी पुन्हा उभा राहील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.